त्यांनी म्हणजे कसं आहे की वेशेच्या गळ्यात मणिहार आणि पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा अशा प्रकारचं धोरण भाजपच्या अमित शहानी राबवलं. अमित शहाचं म्हणतो मी, भाजप म्हणत नाही, अमित शहाचं नाव. आणि त्याला सगळे हे त्याच्या मागे मेंढरासारखे गेले. सच्चा मित्र त्याने खरोखर गमावला. हिंदुत्ववादी प्रखर, ज्याने भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मार्गाने नेलं, ती शिवसेना आहे. भाजपचं हिंदुत्व नाही आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला हिंदुत्वाचा मार्ग दाखवला, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. त्याच्यामुळे ते जे म्हणतात उद्धवजी, ते खरं आहे की तुम्ही मातोश्रीची बदनामी थांबवा. मातोश्री हे हिंदुत्ववादाचं सगळ्यात मोठं केंद्र आहे. तुम्ही अडाणीच्या घशात मुंबई घालण्याचं तुमचं कारस्थान थांबवा आणि जरूर मातोश्रीवरती आम्ही त्यांना मातोश्रीच्या गेटवर त्यांचं स्वागत करू आणि अगदी व्यवस्थित आतमध्ये सन्मानानं घेऊन येऊ. मी तर कलानगरच्या गेटवर जाईन त्यांना आणायला. पण हे थांबवा. महाराष्ट्राची बदनामी आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या राज्याची, ठाकरे कुटुंबाची बदनामी, मातोश्रीची बदनामी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची बदनामी करता, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलं. आणि कशासाठी? तर तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी. देवेंद्रजी आमचे व्यक्तिगत शत्रू अजिबात नाही, असण्याचं कारण नाही. आम्ही ते व्यक्तिगत शत्रुत्व कधी राजकारणामध्ये आणलंही नाही. जे भाजपने आणायला सुरुवात केली, मोदी विशेषतः शहा राजकारणात आल्यापासून दिल्लीत, आम्ही तेवढ्या कोत्या मनाचे आणि दुष्ट बुद्धीचे नाही, हे देवेंद्रजींना चांगल्या प्रकारे माहिती आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबरोबर असलेली मैत्री कशी जपली हे एका मुलाखतीत सांगितलं. त्यांनी म्हटलं की 2017ला आम्ही महापौर मुंबईचा भाजपचा बनवू शकलो असतो, पण एकनाथ शिंदे आमच्याकडे आले, आम्हाला विनंती केली. उद्धव ठाकरेंनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय, ते चहाही पित नाही, अशा पद्धतीची माहिती दिली. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की हे अतिरंजित आहे. हे अतिरंजित आहे. राजकारणामध्ये देवाणघेवाण होत असते ना. हे राजकारणामध्ये आणि आम्ही ते एकत्रच होतो, शिवसेना भाजपा युती. महापालिका आम्ही वेगळ्या लढलो असो कदाचित, पण आमचा जो संबंध होता भारतीय